सरकारकडून जरांगेंची मनधरणी असफल ठरलेली आहे। जरांगे 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम आहेत। अंमलबजावणीसाठी सरकारला 28 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे, असं जरांगे यांनी म्हटलंय। उरलेली प्रमाणपत्र 28 ऑगस्टच्या आधी द्या, जरांगेंनी ही मागणी केली आहे। तर सर्व 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र द्या, अशी ही मागणी जरांगे पाटील यांनी केली। अर्ज केलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी ही मागणी त्यांनी केली आहे। जात पडताळणीचे अर्ज मुद्दाम रोखले जात आहेत, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे। मनोज जरांगे हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत। 29 ऑगस्टला आंदोलन करणार या त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत। सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो असफल ठरलाय। ज्यांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशाने 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत या, मला निपटारा काढायचा बरं का। पुन्हा पुन्हा सांगतोय मराठा समाजाला, ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेत पण व्हॅलिडिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला या, मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथंच राहायचंय। मला ते सरकारला दाखवायचे हे पोर आहेत आणि यांचे कामं राहिलेत म्हणून। आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेले असतील देत नाहीत त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन या। आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। मराठा समाजानं हे विषय समजून घ्या। ज्यांचे ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल। तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत। हे माझ्या मराठा बांधवांनी समजून घ्या।